नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये मात्र आपल्याला आवडतो तसाच ट्विस्ट आता येताना दिसणारे. होय प्रेक्षकांनो, मंजू मात्र त्या पूर्वाला एवढी फ्रस्ट्रेट झालेली असते ना की आता मंजू मात्र चक्क एका गुंड्यासारखी येते आणि पूर्वा मॅडमच्या मात्र थोबाडीतच देते. इकडे आपण पाहतोय मंजूने जबरदस्त तिचा वचपा काढलेला असतो. मंजूने चक्क तिचं थोबाडच फोडलेलं असतं. मंजू इकडे पूर्णपणे तिचा लुक चेंज करून येते, पोलीस स्टेशनमध्ये गुंडा बनून येते आणि जेव्हा येते त्यावेळेला मात्र मित्रांनो आपण पाहतोय काहीतरी वादविवाद होतो आणि त्या वादातून मंजू मात्र जबरदस्त कानाखाली मारते पूर्वा मॅडमच्या. होय प्रेक्षकांनो, मंजूचा हा डॅशिंग जबरदस्त लुक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि सत्या दादा तर मंजू मॅडमच्या प्रेमातच पडतोय. वाघमारे असं करू शकतील असं सत्याला कधी वाटलं नव्हतं. प्रेक्षकांनो, आजचा प्रोमोच एवढा धमाकेदार आहे ना, तर आजचा भाग किती धमाकेदार असेल विचार करा. आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता काय दाखवलं जातं तर मंजू आता किचनमध्ये कामं करत असते, स्वयंपाक पाणी तिचं चालू असतं. तेवढ्यात सत्यजित मात्र तिकडे येतो. मंजूच्या बाजूला आता तो उभा राहतो. नंतर तो गॅसच्या ओट्यावर जाऊन बसतो आणि मंजूसाठी मात्र रोमॅन्टिक गाणी मात्र तो गात असतो. मंजू म्हणते, काय चाललंय सत्य तुझं, काय आज दिवसभर गाणे गाणे. तिकडे पोलीस स्टेशनला सुद्धा तू गाणे लावून बसला होतास, आता घरी आल्यावर सुद्धा तू जोराजोरात गाणी म्हणतोयस. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता मायाची म्हणजेच मम्मी साहेबची एंट्री आपण बघतोय. मम्मी बोलते, सत्या तू किचनमध्ये काय करतोयस तू? सत्या बोलतो, काही नाही मम्मी, मला आता सोप खायची होती म्हणून मी इकडे आलो होतो, जातच होतो मी. तुला काही महत्त्वाचं बोलायचं होतं का? तेवढ्यात मात्र मम्मी साहेब म्हणतात, तू बाहेर ये, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. आणि सत्या मला सांग, तू पोलीस स्टेशनच्या बाहेर काय गोंधळ घालत होतास? त्या पूर्वा पाटील मॅडमचा तू हात पकडला, अरे तिला छेडलंयस का तू? सत्या मात्र बोलतो, मम्मी काय बोलतेस तू? मी पूर्वा पाटील मॅडमचा हात कशाला पकडू? मम्मी मात्र आता ही बातमी तुझ्यापर्यंत कशी पोहोचली हे मला तू सांग. आता मात्र ही बातमी तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच होती, मग ही बातमी तुझ्यापर्यंत आलीच कशी? तेव्हा पूर्वा पाटीलनेच आता हिला मायाला फोन करून सगळं सांगितलेलं असतं आणि मायाची मात्र सत्याच्या प्रश्नावर प्रेक्षकांनो बोलती बंद. तिची तत्तपप्प व्हायला लागते आणि इकडे तिला काही उत्तर देताच येत नाही. ती आता बोलू लागते, पण तुला हे सगळं करायची काय गरज आहे? अरे मी युवा प्रदेशाध्यक्ष आहे, मला चांगलं माहिती आहे ना, मला सगळ्या खबरी मिळत असतात सत्या. आता मात्र सत्या बोलतो, काय ग मम्मी, तू का आमच्या मागे लागलीस? आणि तुला त्या पूर्वा पाटील मॅडमचा मस्त पुळका आहे ग, केवढे पुळका आहे, तुला त्यांची बाजू घेत असतेस. वाघमारेंचं माझ्यावर किती प्रेम आहे ते तुला दिसत नाही. त्या वाघमारेंना त्रास देण्यासाठी त्या पूर्वा पाटीलची मदत तू करतेस मम्मी. आता मात्र मम्मी काहीच बोलत नाही. मम्मी बोलते, सत्या तोंड सांभाळून बोल, काय बोलतोयस, कळतंय का तुझं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. सत्या बोलतो, आम्हाला कितीही वेगळं करण्याचा कुणीही प्रयत्न केला ना मम्मी, त्या ठिकाणी तू जरी असतीस तरी आम्ही वेगळं होणार नाही आहोत, असं रागाने सत्या बोलतो आणि तिकडून मात्र रागारागाने तनतन करत निघून जातो. इकडे मात्र दुसरीकडे प्रेक्षकांनो आपल्याला असं दाखवलं जातंय की पूर्वा मॅडमवर आता मात्र सत्या बलमा सत्यजितच्या मदतीने बारीक नजर ठेवत असतो. ती काय करते, कुठे जाते, परंतु या दोघांची नजर चुकवून ती मात्र पोलीस स्टेशनला पोहोचते. तेव्हा मात्र आता मंजू खूप टेन्शनमध्ये असते. मंजूचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं. सत्या म्हणतो, वाघमारे अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? लोक काहीही बोलतील, सत्याने बाईला छेडलं, सत्याने पूर्वा मॅडमचा हात पकडला तर तुम्हाला खरंच वाटणार आहे का ते? आणि मी तसा करणार आहे का? तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा मात्र मंजू बोलते, सत्या प्लीज आता तू इथून निघून जा, मला खूप कामं आहेत. तात्यासाहेबांची केस आता वर ओपन झालेली आहे, आता आपण काही करू शकत नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मंजू सत्या आता घरी टेरेसवर झोपायला जातात. सकाळ होते आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजले तरी हे दोघं मात्र झोपलेलेच असतात. ते पाहून प्रेक्षकांनो आपण पाहतोय माया नेमकी तिकडे येते आणि त्या दोघांचे परत एकदा फोटो काढते. सत्या बोलते, काय चाललंय मम्मी? आता मात्र माया अशी घाबरते ना मित्रांनो. सत्या मात्र तिकडे उठलेलाच असतो आणि एका डोळ्याच्या तिरक्या नजरेने तो मम्मीला बघतो. मम्मी साहेब घाबरते, काही नाही सत्या, काय चाललंय, शोभते का तुम्हाला 9 वाजेपर्यंत झोपायला? सत्या म्हणतो, तुझा मोबाईल आधी माझ्याकडे दे, पटकन दे. माया बोलते, हा माझा मोबाईल नाही आहे, हा सपनीचा मोबाईल आहे. आता मात्र सत्या बोलतो, तू पटकन मोबाईल दे. माया मात्र प्रेक्षकांनो तिकडून धूम ठोकते. इकडे मात्र दुसरीकडे पूर्वाला ते फोटो पाठवतच असते, पण सत्या मात्र सपनाच्या हातातून मोबाईल हिसकाटून घेतो. त्या मोबाईलला इतक्या जोरात आपटतो की तो मोबाईलच फुटून जातो. सत्याचं ते सकाळी रौद्ररूप बघून माया, सपनी सगळेच घाबरतात. सत्या बोलतो, आज तुला जे करायचं होतं ना ते चुकीचं करणार होतीस तू असं अजिबात करू नकोस.
आजचा हा तर फक्त ट्रायल आहे, याच्यानंतर जर तू मला आणि वाघमारेला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मात्र माझ्या इतका वाईट माणूस जगात नाही आहे. तुझ्या जागी एखादी दुसरी बाई असती ना, तर मी मात्र तिचं डोकं फोडलं असतं, असं मात्र सत्या स्वतःच्या आईलाच बोलतो. होय प्रेक्षकांनो, तो सरळ मम्मीला म्हणतो, अगं कशाला सोन्यासारखा आमचा संसार तू कशाला मध्ये विघ्न आणतीयेस, आमच्या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न का करतीयेस, आमचं नातं टिकू दे, आमचं नातं टिकणारच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले आम्हाला वेगळं करण्याचा, ते अजिबात आम्ही सक्सेसफुल होऊ देणार नाही आहे. आता काही झालं तरी तू आम्हाला वेगळं करू शकणार नाही आहेस मम्मी, याच्यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. आता मात्र कुठलीच मुलगी मला या घरात नको आहे. सत्या मला त्या मंजूचा राग येतोय, तेव्हा मात्र सत्याला खूप राग येतो. मंजू मात्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. काल रात्री जे काही रामायण महाभारत झालं त्याचाच ती आता विचार करत असते. होय प्रेक्षकांनो, मंजूच्या लेट येण्यामुळे आता पूर्वा पुन्हा एकदा बिघडते. पूर्वा आता तिला झापत असते, वाघमारे मॅडम तुमची मला मदत पाहिजे एका फाईलसाठी, तुम्ही मला ती फाईल लवकर काढून द्या. एक तर यायला उशीर केला आणि आता मात्र तुम्हाला फाईल द्यायला उशीर होतो. मला तुमच्या विरोधात आता काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल. इकडे मंजूला पूर्वाच्या वागण्याचा खूपच राग येत असतो. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू मात्र आता चिडून एक पॅन्ट शर्ट असं घालून पूर्ण लुक चेंज करून तिकडे आलेली असते. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपलाय. उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे, मंजू कशी पूर्वाच्या थोबाडीत देणार आहे, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. काही झालं तरी पूर्वा मॅडम मात्र आता आपल्या सत्याला मंजूला वेगळं करण्यात यशस्वी होणार का मित्रांनो? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.